या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। जय बसवा जय भीम। मी मल्लिकार्जुन हिरेमठ, वंचित बहुजन आघाडी प्रभाग क्रमांक 4 चा अधिकृत उमेदवार। मला एवढं सांगायचं आहे की मी गेल्या 25 वर्ष भाजपमध्ये काम केला, त्या ठिकाणी काही मिळालं नाही। माझा समाज वंचित राहिला। मी लिंगायत समाजातील पोट जात असलेला जंगम समाज, माझ्या समाजाला सोलापुरातून एकही उमेदवार मिळालं नाही, उमेदवारी दिलेली नाही। म्हणून मी गेल्या 1.5 वर्षापासून वंचितमध्ये काम करतो आणि हे वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांची पार्टी आहे। त्या पार्टीमध्ये धन दांडगे बघितलं जात नाही आणि भ्रष्टाचारी लोकांना प्रवेश दिले जात नाही। माझ्या पार्टीत फक्त पीडित, वंचित, जे शोषित वर्ग आहे त्यांना बाळासाहेब, सुजातसाहेब हे उमेदवारी देतात आणि त्यांना पुढे हे जाण्यासाठी एक मार्ग दाखवतात। आणि आज सोलापूरमध्ये मारवाडी समाजाला सुद्धा भारतीय जनता पार्टी किंवा इतर मोठ्या समाजांनी उमेदवारी दिले नाही। आणि आज सोलापूरमध्ये भारतीय जनता पार्टीचे लोक गुंडगिरी करत आहेत आणि काल उमेदवारी आज काढताना परवा सगळ्यांनी पाहिलेलं आहे सोलापुरात काय घडलं काय नाही, हे असं घडू नाही। लोकशाहीचा हत्या झालेला आहे आणि हे जर आपण आत्ता थांबवलं नाही तर पुढं सोलापूर हे एक बिहारसारखं राज्य होईल। बिहारमध्ये जसं चालतंय त्या पद्धतीने सोलापूर होईल। आणि मी माझ्याबद्दलच बोलत नाही, माझी भगिनी पूजा कुणाल धोत्रे हे वडाळी समाजातून आहेत, त्यांना पण साहेबांनी उमेदवारी दिली काय। तर दुसरे आमचे बौद्ध समाजाचे भगिनी पल्लवीताई सुरवशे, त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी 4-5 जणांची मागणी होती, SC मधून उमेदवारी द्या। पैसे घेऊन आले, हे घेऊन आले, त्यांना आमच्या पक्षाचे निरीक्षक बाहेर काढले, गेटच्या बाहेर। इथं यायचं नाही, इथं आम्ही वंचित पीडितांना आणि जे प्रामाणिक कार्य करतात त्यांनाच आम्ही तिकीट देतो। त्याचप्रमाणे 4थे उमेदवार आमचे विनोद हिरप्पा इंगळे यांना सुद्धा साहेबांनी तिकीट दिलेलं आहे। त्यांच्या इथं तर खूप मोठी रेस होती, बऱ्याच जणांनी तिकीट मागितले होते आणि साहेबांच्या घरापर्यंत जाऊन विनवणी केले, त्या लोकांना साहेबांनी हाकलून दिले आणि एक गरीब कार्यकर्त्याला, एक वंचित कार्यकर्त्याला साहेबांनी तिकीट दिले। त्याचप्रमाणे आमचं हा पॅनल खरंच एक सक्षम प्रभागमध्ये काम करून दाखवेल आणि साहेबांनी दाखवलेला विश्वास आम्ही स्वार्थ ठरवू आणि प्रभागातील युवकांचं व प्रभागात जे काही समस्या असतील ह्या आमच्या प्रभागामध्ये बागले वस्ती, मुकुंदनगर, वडारी वस्ती आणि सफाई कॉलनी, बुटले गल्ली, सारडा प्लॉट या ठिकाणी आरोग्याचं समस्या खूप मोठी समस्या आहे। त्या ठिकाणी नागरिक असलेल्या आमच्या सर्व नागरिकांना प्रत्येक वर्षाला डेंग्यू, मलेरियाचं झळ बसून खिशाला झळ बसत आहे आणि इथल्या भागातले नगरसेवक आजपर्यंत फक्त लक्ष्मी दर्शन करत आले, दुसरं काही केले नाही, काम केले नाही, फक्त आणि फक्त लक्ष्मी दर्शन केलेत। हे आम्ही सगळं ओळखून आज इथं या ठिकाणी उभे राहिलो। सगळ्यांनी प्रभागातील सर्वांना मी विनंती करतो, अजून एकदा तुम्हाला चांगलं काम पाहिजे असेल, चांगलं हे असेल तर आमचं संपूर्ण पॅनल निवडून द्या। आम्ही पुढच्या 5 वर्षात तुम्ही दाखवलेला विश्वास आम्ही स्वार्थ ठरवू आणि गॅस सिलेंडरवर सर्वांनी बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावा असं मी विनंती करतो। धन्यवाद। जय बसवा जय भीम।